खुबशे जाण म्हणटा गव्हर्मेंट जॉबान आसा पूण तांची लायकी ना थंय आसपाची. तो म्हणना तूं म्हणटा 75% एटेंडन्स घालता स्टुडंटांक म्हणटा तो. ती मातशी एडजस्ट जातली काय म्हणटा, कारण खुबशे जाण अशे कामाक बिमांक वता खंय खंय तांकां. म्हाका दिशिल्लें की ड्युरींग इंटरव्यू तुमी रागार बी जातले आनी एक दिन का सीएम बन के देखो बी म्हणटले, तसलें काय जावना. आज युवा दिन, स्वामी विवेकानंदाची जयंती आम्ही युवा दिन म्हणून मनयता. माझ्या समोर हांगासर जमिल्ल्या सगळ्या युवा शक्तीक आयच्या युवा दिनाच्यो खूब खूब शुभेच्छा. स्वामी विवेकानंदाच्या जयंतींच्यो, त्यांचो आदर्श, तांची प्रेरणा घेवन आमी सगळ्यांनी फुडें वयचें. परत एकदां हांव स्वामी विवेकानंदाक याद करता आनी आयच्या कार्यक्रमाची सुरवात करची. देव बरें करूं. सो ही मुलाखत विल बी नॉन पॉलिटिकल, राजकारणा विशयी उलोवचें ना. आनी आमकां जवळ जवळ एक 20 प्रश्न आयिल्ले. सो टू स्टार्ट वीथ सर, हाव डू यू फील? प्रश्नाची उतरां हांव सदांच दीत आसता. वेगवेगळ्या लोकांची दिता, पत्रकारांची दिता, विरोधकांची दिता. त्या खातीर म्हाका प्रश्न नवीन ना. म्हाका प्रश्नाची उतरां दिवपाची एके वटेंतल्यान संवय जाल्या आनी आतां 5 वर्सां जालीं हांव उतरां दीत आसा. म्हणण्या पेक्षा हांव प्रश्न सोडयत आसा हें म्हणप चड म्हत्वाचें. त्या खातीर तुज्या कडेन जे प्रश्न आयल्या ते तूं विचारपाक सुरवात कर. म्हाज्या परीत हांव उत्तराय दिता आनी ते प्रश्न सुटावे करता. एक एकदां प्रश्न कठीण आसता. परिक्षेक बसल्या उपरांत कितें बरोवचें हो प्रश्न थंय कठीण आसता. त्या खातीर भुरग्यांक अभ्यास केल्या उपरांतूच उत्तरां बरोवपाक मेळटा. म्हाका कंटिन्युअस अभ्यास करचो पडटा, कंटिन्युअस स्टडी करचो पडटा. ते फक्त एग्जामी पुरते करता आनी हांव कंटिन्युअसली करता. सर, तुमचे द डेज ऑफ युअर कॉलेज आनी खुबश्या भुरग्यां मदीं आमी वी कॅन सी प्रमोद सावंत, एनी ऑफ देम बिकमींग MLA, CM. तुमी PSन आशिल्ले आनी तुमी जेन्ना बसताले तेन्ना रवी नायक तुमकां लॅक्चर दिताले चॅरमन म्हणून. हांव रवी नायकाच्या PS कॉलेजींतल्यान 11वी आनी 12वी हांव शिकलां, 2 वर्सां. आनी बाब रवी नायक हे तेन्ना त्या कॉलेजीचे चेअरमॅन आशिल्ले. आज म्हजे कलीग आसा कॅबिनेटांत. म्हाकाय खूब बरें दिसता. आनी अशाच पद्दतीन म्हाज्या फुडें बशिल्ले सगळी युवा शक्ती केन्ना तरी ही असेंब्लीत, लोकसभेक पावतले आनी पावचे. इट इज नॉट ओन्ली द पॉलिटिकल लिडरशीप, बट आज सोशियल लिडरशिपीची चड गरज आसा. पॉलिटिकल लिडरशीप आसाच आसा, बट सोशियल लिडरशीप जेका आमी म्हणटा की इन ऑल सॅक्टर जी लिडरशीप जाय ती डेवलप जावपाक जाय. आनी ती डेवलप जावपा खातीर सगळ्यांनी आपल्या परीत काम करप गरजेचें आसा. निश्चित रित्या हांव सगळ्यांक सांगपाक सोदता की एक आमी जशें म्हणटा की स्वामी विवेकानंदांचें एक वाक्य आसा, अरायज अवेक एंड स्टॉप नॉट टील युअर गोल इज अचिव्ड. चलात, उठात, जागे जायात, तुमचें ध्येय निश्चित करात आनी ध्येय साध्य करिना तो पर्यंत वगी रावूं नाकात. कारण तें ध्येय साध्य करात हें खूब म्हत्वाचें आसा. आनी तें जर केलें जाल्यार म्हाका दिसता पॉलिटिकल लिडरशीप कित्याक ताज्याय पेक्षा आज आमी म्हणटा की जगाचें नेतृत्व करपाची ताकद आज आमच्या इंडियन युथा मदीं आसा. जे 65% पावर ही यूथ पावर ह्या देशांत आसा. आनी ताकाच लागून ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी माय भारत हो पोर्टल लॉन्च केला. बरेच जाण माय भारताचेर कोण वचूंक ना जाल्यार हात वयर कर, गेला जाल्यार हांव सांगूंक ना. माय भारत पोर्टल कितल्या जाणांक खबर आसा? खबरूच ना कोणाक? सकयल येतना रजिस्ट्रेशन करून वयर येवंक ना? माय भारत पोर्टल जेंकां खबर आहा ते हात वयर करात. म्हणजे 5-6 जाण आसा. रुपेश, खरें म्हणजे तुवें सुरू करच्या पयलीं आमी जेन्ना विकसीत भारताचें स्वप्न जे पळयता, विकसीत भारत 2047 इस आझादी का अमृत काल, म्हणजे देशाक 75 वर्सां जाता आसतना माननीय मोदीजी फुडल्या 25 वर्सांचें जें स्वप्न दाखयता विकसीत भारत,
ते स्वप्न साकार कोण करतले आसत जाल्यार म्हाज्या समोर बसलेले यूथ करतले आनी ताका लागून ऑन अ सिंगल ॲप ऑन अ सिंगल प्लॅटफॉर्म मेरा युवा भारत वीच इज एन माय भारत प्लॅटफॉर्म हाजेर तुमी रजिस्टर्ड जावचे अशें म्हाका दिसता. त्या एकाच प्लॅटफॉर्माचेर हांव उतरां दिवच्या पेक्षा ताका ताजेर माय भारत ह्या प्लॅटफॉर्माचेर सगळीं उतरां सगळ्या जाणांक इजिली मेळटलीं. तांच्यांनी रजिस्टर्ड करचें त्या एपाचेर, तांच्यांनी माय भारत ह्या पोर्टलाचेर वयचें. ताज्या उपरांत ताका कळटलें. आतांय मोबायलाचेर बरेच जाण सोदपाक लागल्या माय भारत कितें तें, बट रजिस्टर्ड करात. तुम्ही एक हाली सिस्टम काडल्या, प्रत्येक भाशण सोंपलें की हात वयर काडा म्हणटात तुमी, आनी ते मातशें सांगात तांकां सो दॅट कोणूच हात वयर काडना. म्हणजे कोणें प्रश्न विचारलो दोग जाणांनी हात वयर काडले. पयलीं हात वयर काडपाक सुरवात करपाक जाय, मागीर फुडें पावतलो. हात वयर काडीत ना पळय न्ही तो पर्यंत फुडें पावचो ना. त्या खातीर हात वयर काड म्हटलो काय हात वयर काडपाक जाय. म्हाका दिसता सुरवातूच रुपेश सांगताला सुरवात करात. भारत माता की दोनूय हात वयर करून. आनी एकदां दी, अर्द्यानीच काडल्या. वंदे. ओके, हात मात येवपा लागले वयर आतां, इतलेंच. ओके, सो दुसरी गजाल, इनफॅक्ट म्हजो प्रश्न अर्द उरलो. इट वॉज अबाउट रवी नायक. तुमी चॅरमन म्हणून तांची खुबशीं भाशणां आयकलीं. चॅरमन म्हणून तुमी खुबशीं भाशणां आयकलीं. यू आर स्टडींग इन PS. तुमी मागीर ताजो राग बी केन्ना काडला अशें की तेन्ना तुवें म्हजो खूब टायम खाल्लो बी अशें म्हणून? बाब रवी नायकाचें भाशण हें गोंयकारांक आवडटा, हांव ना म्हणना. आनी खरोखरूच तेजी एक प्रत्येकाची भाशण करपाची शैली वेगळी आसा. तांची एक शैली आसा, त्या शैलींतल्यान त्या गोंयकारां मदें भाशणा खातीर एक ते तशेंच प्रसिद्ध आसा. ते आपलो मुद्दो कसो मांडप आनी लोकांक कसो कन्विन्स करप ही तेंची कला आसा आनी ते खूब बऱ्या पद्दतीन भाशण करता. तुमी स्टुडंट आशिल्ले तेन्ना CM कोण आशिल्ले? हांव स्टुडंट आशिल्लो तेन्ना सिन्स फ्रॉम तसो पळोवंक वचत जाल्यार म्हाका जेन्नाच्यान म्हाका राजकारण कळपाक लागलां, म्हणजे तेन्ना 6वी-7वेंतल्यान मान्य प्रताप सिंग रावजी राणे, ताज्या उपरांत रवी नायक, ताज्या उपरांत मागीर लुईजीन फेलेरो, सार्दीन, ताज्या विली जाल्लो तेन्नाय जाणा. ताज्या उपरांत मागीर मनोहर भाई पर्रीकर 2002 ते 2004 पर्यंत तो तांचो टेन्युअर. म्हणजे त्या पिरियड हांव स्टुडंट नाशिल्लो, बट दॅट टायम आय एम प्रॅक्टिसींग. बट ताज्या पयलीं हीच तुका सांगला ती लायन. ओके, जेंकां खबर ना तांच्या खातीर, वेन डॉक्टर सावंत टूक ओवर एज CM, ही वॉज दी यंगेस्ट CM ऑफ दी कंट्री. टाळयो मारा. जालें? आज सद्या तें ना, कारण आतां म्हाका दिसता दुसरो कंट्री इज यंगर देन यू. प्रेमा खंडू. या, सो तुमकां यंग म्हणप काय ओल्ड म्हणप? तुका जे म्हणन दिसता तें म्हण, कारण थोडे जाण 52 जाले तरी आपल्याक यूथ लिडर म्हणटा. म्हणून म्हटलें म्हाका तुका म्हणन दिसता तें म्हाका म्हण. ओके सर, राजकारणान येतना लोक खुबशे पयलीं फाटीं सरताले, आनी आतां डू यू थिंक की फुडले जनरेशन्स राजकारणान येतले? आनी खास करून हांवें तुमकां कित्याक विचारता, सद्याचें राजकारण तुमीच चलयता सगळें, BJP, तुमी CM आसा, सो कितें जाल्यार तुमचेरूच येतलें ब्लेम किंवा एप्रिसिएशन. हांव परत एकदां सांगता, इट इज नॉट ओन्ली द पॉलिटिक्स बट लिडरशीप क्वॉलिटीज प्रत्येकाच्या मदीं डेवलप जावपाक जाय आसा. म्हणल्यार त्यो तेंच्यांनी डेवलप करपाक जाय. त्यो उगीच डेवलप जावच्यो ना. आनी त्यो लिडरशीप क्वॉलिटीज इन ऑल फिल्ड, सोशल फील्ड, कल्चरल फील्ड, पॉलिटिकल फील्ड, इकॉनॉमिकल फील्ड, वेरीवर यू गो देर तुज्यो लिडरशीप स्किल्स ज्यो आसा पळय न्ही, त्यो तुवें स्वताहून डेवलप करपाच्यो. इवन दो इन युअर ओन हावज, घरात सुद्दां म्हणजे तुवें लिडरशीप क्वॉलिटीज ह्यो आपल्याक डेवलप करप गरज आसा. आनी थंयच्यान जर त्यो डेवलप जाल्यो तर आमी म्हणटा आमी क्लासान CR जाता, कोण तरी GS जाता, कोण तरी UR जाता. दॅट इज ऑल्सो द लिडरशीप क्वॉलिटीज. आनी ह्यो लिडरशीप क्वॉलिटीज पयलीं पासून आपल्या ग्रुपाचो लिडर जालो, क्लबाचो लिडर जालो, आपल्या गांवांत खंय तरी बारीक, नॉट ओन्ली द पॉलिटिक्स, तूं वयता तो टीम लिडर जालो. आज म्हाका दिसता बऱ्योचश्यो कंपनीच्यो एडवर्टायजमेंट येता, वी रिक्वायर्ड अ टीम लिडर. आपली टीम ग्रूम करपा खातीर इन HR ऑल्सो देर द टीम लिडर्स आर रिक्वायर्ड. नॉट ओन्ली कोण तरी फक्त आमकां सकयल्यो स्किल्स आसल्योच म्हणून जावच्यो ना.
इट इज अ लिडरशीप स्कील इज ऑल्सो देर. त्या खातीर हांव प्रत्येक फावटी स्किलींग, रिस्किलींग, अपस्किलींग आनी आपल्या मदल्यो क्वॉलिटीज ह्यो आपुणूच इम्प्रूव करच्यो पडटल्यो विथ वेरियस स्किल्स यूज करून. आमदार जावचो काय ना ताणी सर, साखळी सोडून. ना साखळे केन्ना ना साखळे कोणतरी 20 जाता. वर्सां नाका. तशें कांय ना. आमदार जावपाक सगळ्यांच्या मदीं कॉम्पिटिशन आसपाक जाय. हांव साखळे सुद्दां इन्क्लुडींग आसल्यार जाता. देर शूड बी कॉम्पिटिशन. जर कॉम्पिटिशन ना जाल्यार हांवूय बी खंय तरी फाटीं पडटलों. पूण प्रत्येकाक आमी जेन्ना म्हणटा की चड कॉम्पिटिशन आसलें काय सगळे जाण चड काम करता. म्हणून आमदार जावपाचो जरी आसत जाल्यार म्हाज्या सगळ्या जाणांक म्हणणें आहा, फक्त एखाद्या नोकरेच्या फाटल्यान लागचो न्ही, तांच्यांनी सोशियल काम करपाक सुरवात करचो. हांव कित्याक सांगता, हांवें म्हाज्या लायफाची म्हणजे सोशियल पॉलिटिकल लायफाची सुरवात ही सोशियल लायफांतल्यान केल्या. आय स्टार्टेड वीथ माय NGO वीच इज साई लायफ केअर इन 1996. इन 2000 म्हाजे कडेन एम्प्लॉईज आशिल्ले इन माय NGO इज एप्रॉक्सिमेटली 52 एम्प्लॉईज. वन हू इज अ मास्टर इन सोशल वर्क, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट भुरगे म्हाज्या NGOत काम करताले. आय एम वर्किंग वीथ द नॅशनल एड्स कंट्रोल सोसायटी, आय एम वर्किंग वीथ द GSEC, आय एम वर्किंग वीथ द वुमन अँड चायल्ड, गव्हर्मेंट ऑफ इंडिया, गव्हर्मेंट ऑफ गोवा, देन प्रायवेट सेक्टर, कॉर्पोरेट सेक्टर. कावन्सिलींग हो सब्जेक्टूच गोंयांत जर सुरू कोणी केलो आसत जाल्यार तो पयलो म्हाज्या NGOन सुरवात केलो वीथ द हेल्प ऑफ द डेम्पो चॅरिटेबल ट्रस्ट. गोंयांतलो कावन्सिलींग आणि देन इट इज इम्प्लिमेंटेड इन द गव्हर्मेंट इन 2012. म्हणजे 2012तल्यान स्कुलांनी कावन्सिलींग सुरवात जालें. पण खबर ना जाल्यार सांगता, आमी स्कुलांनी कावन्सिलींग सुरवात केलें इन 2000 विथ नो डावट फॉर दॅट प्रोजेक्ट होलली सपोर्टेड बाय म्हणजे श्रीनिवास बाबा डेम्पो चॅरिटेबल ट्रस्ट हांच्यांनी. फॉर माय NGO एंड वन संगत, 2 NGOज गोंयांत कावन्सिलींग हो प्रोजेक्ट स्कुलांनी चलयताले दॅट टायम आय यूज टू रन वीथ द अंगणवाडी. दॅट टायम वेगवेगळे प्रोजेक्ट म्हाज्या NGOतल्यान चलताले. म्हणून हांवें म्हटलें की गोंयांत आयजूय बी सोशियल NGO चलोवपी खूब कमी आसात. पॉलिटिकल टिका करपी आनी केसी घालपी NGO गोंयांत खूब आसा वेगवेगळ्या कडेन. बट आज दिव्यांगा खातीर काम करपाक जाय. इंटरनॅशनल पर्पल फेस्ट आमी जाका म्हणटा की इन्क्लुजीव इंडिया, की हांव फक्त सांगता आसतना सांगता, तूं म्हणटलो की परत परत हांव मोदीचें नांव घेता म्हणून हांवूय तें एवॉयड करता. कारण मोदीजीन फीट इंडिया, स्कील इंडिया आनी इन्क्लुजीव इंडिया 3 कन्सेप्ट सांगले. फीट इंडिया कोणा खातीर? इट इज फॉर दीस यूथ. ते फीट आसले जाल्यार इंडिया फीट आसतली. स्कील इंडिया कोणा खातीर? तांच्या खातीर. ते स्किल्ड जाले जाल्यार इंडिया स्किल्ड जातली. आनी इन्क्लुजीव इंडिया कोणा खातीर? इन्क्लुजीव इंडिया म्हणजे कितें हांव तांकां सांगतलो. आयज आनी फाल्यांचो दीस शेवटचो आसा. सगळ्या जाणांनी इंटरनॅशनल पर्पल फेस्टिवल वचून पळोवचें, मुद्दामून पळोवचें. आमची डिजाबिलिटी सेक्टर केदो व्हडलो आसा आनी डिजाबिलिटीज कितल्यो आसात. 21 टायप्स ऑफ डिजाबिलिटीज आर देर. आनी हाजेर ओवरकम कोणी केलां? त्याच भुरग्यांनी तेजेर ओवरकम केलां. म्हणजे तांची जर आमी स्पिरीट पळयत, आमी रडटा म्हाका कितें तरी मेळटलें काय म्हणून. म्हणजे म्हाका एखादी MTS किंवा LDCचो जॉब मेळटलो काय म्हणून आमी एक एप्लिकेशन घेता आनी फावट मारीत रावता. जो दिव्यांग भाव आनी भयण आसा पळय न्ही, तांच्यांनी आपल्या दिव्यांगाचेर मात करता आसतना आनीक 10 जाणांक काम दिलां. हें पळोवपाची गरज आसा. आनी हें जर पळयलें न्ही जाल्यार तांच्या मदली खऱ्या अर्थात लिडरशीप क्वॉलिटीज ज्यो आसा पळय न्ही ह्यो डेवलप जातल्यो. हांव मुद्दामून सांगता, हांवें एक थंय एलेम्को म्हणून कंपनी आसा वीच सप्लायींग ऑल द इक्विपमेंट्स फॉर द दिव्यांग. त्या एलेम्को कंपनीन जे HR हेड करता ते चलयेक हांव मेळ्ळो. म्हणजे म्हाजो फोटोय मिडियाचेर व्हायरल जाला तो. म्हणजे हांव इनॉग्रेट करता आसतना प्रधानमंत्री दिव्यांग केंद्र जाय जाल्यार काडून पळयात. ती चली जी HR हेड करता पळय न्ही तिका दोनूय हात ना. शी इज ऑपरेटींग द व्हीलचेअर ऑन आपल्या पांयांत सगळे. आपलो मोबायल ऑपरेट करता जिबलेत. जिबली लायता, मोबायल ऑपरेट करता, कॉल करता आनी ताजेर डायरेक्टली ते आयकता. दोनूय हात ना आनी शी इज हेडींग HR. म्हणजे सगळे मॅनेजमेंट, हावजकिपींग एंड एवरीथींग ते चली करता. ते म्हणजे फ्रंटाक म्हाज्या फुडल्यान उबे आशिल्ले त्या एलेम्को कंपनीचे. म्हणजे दीस इज अ स्कील. त्या खातीर म्हटलें हांवें आज देर आर द वेरियस ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल इन द स्टेट ऑफ गोवा. आमी त्यो ग्रॅब करपाक जाय आनी तेजी गरज आसा. हांव ग्रॅज्युएट शिकलो, हांव आतां कितें करूं? हांव खंय तरी आमदारा कडेन वचून एक कॉल लेटर दिवं. हांव पोस्ट ग्रॅज्युएट जालो, हांव आतां कितें करूं? तर मातसो मंत्र्या कडेन फुडें या. हांव पोस्ट ग्रॅज्युएट न्ही, हांव आतां आनीक हांव म्हणटा लॉ केला आनी हांव बेकार आसा. एकट्याक सुद्दां बेकार रावपाची गरज ना. आयच्या घडीक म्हणजे जॉबाची वाट पळोवपाची गरज ना. कारण गोंयांत इतक्यो ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आसा.
इतके काम करपाक सॅक्टर्स अवेलेबल आसा, वेरियस सॅक्टर्स. भायल्या स्टेटीन वचून पळयत जाल्यार त्या सॅक्टरांत खूब मोठें काम जाता. गोंयांत अजुनूय काम जायना, म्हणून तर भायले लोक येवन गोंयांत काम करता, वेगवेगळें काम. हांव फक्त जॉब म्हणना, म्हणजे हांव तुका हॉटेलान हितूरलो जॉब सांगना, हांव वेगवेगळ्या सॅक्टरांतले जॉब सांगता. म्हणजे स्कील रिस्कील म्हणटा आसतना वेगवेगळे सॅक्टर, डी एडिक्शन सॅक्टर जालो, सोशल वेलफेअरचो सॅक्टर जालो, असे वेगवेगळे सॅक्टर्स आसा, हितूरय काम करपाची आज गरज आसा. आनी त्या खातीर म्हणजे गोंया सारकिल्ल्या स्टेटींत अश्यो वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज खूब मोठ्या प्रमाणात अवेलेबल आसा. सर हे फर्स्ट रो ते लास्ट रो नोकरे खातीर भिवपाची गरज ना. हांव सदांच सांगता, कोणाकूच भिवपाची गरज ना. सर लायफ ऑफ सी एम हें एक्चुली आमकां चॅनलाचेर विचारपाक मेळना हे प्रश्न, सो आय एम टेकिंग दीस ऑपॉर्च्युनिटी. मजा येता काय टेन्शन येता? खूब जाणांक दिसतलें लायफ ऑफ सी एम खूब बरें आहा म्हणून, बट इट इज अ टू हेक्टीक. ओके, इट इज टेन्शन तर विचारूच नाका तूं. ते वेगवेगळ्या जाणांचे वेगवेगळे टेन्शन आसता. सकाळचो शेड्यूल जो सुरू जाता, म्हणजे ऑफकोर्स शेड्यूल सुरू 7:30-8 पर्यंत जाता, तो रातच्या 11:30 ते 12 पर्यंत कंटिन्युअसली वेगवेगळे प्रॉब्लेम्स रिजॉल्व करप, वेगवेगळ्यांचे वेगवेगळे इश्यूज रिजॉल्व करप, गव्हर्मेंट डिसिजन घेवप, एडमिनिस्ट्रेटीव डिसिजन घेण्या पासून फायनान्शियल मॅनेजमेंट करप, ह्यो सगळ्यो गजाली बींग अ सी एम म्हणून हँडल करचो पडटा. नो डावट माय कॅबिनेट कलिग्स आर देर, दे आर हँडलिंग देअर डिपार्टमेंट, बट फायनान्शियल मॅनेजमेंट, क्रायम, लॉ अँड ऑर्डर मॅनेजमेंट ह्या सारकेली वेगवेगळी डिसिजन, म्हणजे कितेंय जरी जालें जाल्यार लोक सी एमांक कळना हें सी एमांक करपाक कितें जालां हें म्हणपाक कांयच, म्हणजे कोण फाटीं फुडें पळयना. पत्रकार पयलीं तो तकली हालयता तो पळय, ते सांगता हय म्हणटा तो हय, कारण ह्यो गजाली ज्यो आसा त्या ह्यो गजाली त्या सी एमांक कळनासले तर हें करपाक कितें जालां, म्हणजे जशें कितें प्रत्येक जाण म्हाकाच सांगून केल्ल्या सारकें, अशी गजाल आसा. आतां हांव मुद्दामून पळयतालो की येतना हांवें पळयलें एका श्रिवेश टँकेन एका लेबराक देंवयलो, ताजी डेथ जाली. हांवें ताका सांगलें की ते कॉन्ट्रॅक्टराचेर केस फायल कर म्हणून आतांच. इट इज हीज रिस्पॉन्सिबिलिटी. आज वॅक्यूम सेक्शन आसतना अशा पद्दतीची कॉन्ट्रॅक्टराची इररिस्पॉन्सिबिलिटी आसा. हांवें येतना सहज रिव्यू घेतालो येतना, कारण तूं कितें विचारता हें खबर ना म्हटलें, म्हणून तें आसतना तेजेर केस फायल करूनय आयला. म्हणजे सर रील बील पळयना, इंस्टाग्राम रील तसलं काय ना तुमच्या लायफान? तुझे कोण तरी गौरीश केन्ना तरी इंस्टाग्राम आनी रिलाचेर कितें तरी येयला म्हणजे म्हाजेर टिका केला जाल्यार दाखयता, तुज्या सारकिल्ल्यान कितें केन्ना बरयल्लें आसत जाल्यार. अदरवायज ट्विटर आनी फक्त ट्विटर आनी फेसबूक इतक्या पर्यंत, आनी म्हजे मेल्स, हाज्या व्यतिरिक्त फुडें वचूंक मेळना. ओके, आमी प्रश्न घेवया आणि ताणी प्रश्न दिल्या पळय ताणीच विचारचें, कारण टोनूय कळटलो एक्झॅक्टली कसो विचारला तो. रागान विचारना जाल्यार पुरो. ना एक ऑस्टीन सिक्वेरा. मायक दी तेका. Good morning, sir. I would like to ask, now there are people who are... तो मायक तेज्या हातांतल्यान पयलीं घे. हां. Yeah, so there are people who are interested in like for formal job opportunities, but there are, say, unworthy people who are like not capable of like in the sector who are working. So to balance that out, what would you do? What action would you take? मदीं अनवॉल्ड कितें म्हणटा तुवें? The incapable and like the unworthy ones, like say they are not like doing their job well, how would you like balance it out with the people who want the opportunities for the formal sectors? एक गजाल तुका हांव मुद्दाम सगळ्या जाणांक फॉर्मल सॅक्टरांत म्हणजे इधर गव्हर्मेंटात किंवा प्रायवेट सॅक्टरांत जेका जेका नोकरेची अपेक्षा आसा, म्हाजें तर पयलें म्हणणें आसा की आपूण नोकरी करच्या पेक्षा आजून आपूण जॉब क्रिएटर जावचो. स्टार्टअप पॉलिसी गव्हर्मेंटाची खूब मोठी आसा, खूब बरी आसा, गव्हर्मेंट ऑफ गोवाची आनी गव्हर्मेंट ऑफ इंडियाची. जालें, हांव दुसऱ्या सॅक्टरांत येता की ताणें म्हटलें तशें आमकां फॉर्मल जॉब जर करपाक जाय आसत, आयदर तो गव्हर्मेंट सॅक्टरांत आसतलो प्रायवेट सॅक्टरांत, पयलो तकलेन घेयात की जॉब खंयसरूय करपाक सुरवात करात. आनी त्या खातीर आमी एप्रेंटिसशीप प्रोग्राम, फेलोशीप प्रोग्राम आतां लॉन्च केला. खंयचोय जरी गव्हर्मेंटात जॉब जाय आसत जाल्यार ताज्या खातीर हेन्सफोर्थ एक्सपिरियन्स एंड एप्रेंटिसशीप इज कंपल्सरी. आनी त्या खातीर तुमी जस्ट पास जाल्या उपरांत म्हाका दिसता खंयसर तरी जॉयन जावप गरजेचें आसा. आनी गव्हर्मेंटात जॉब मेळपा खातीर स्टाफ सिलेक्शन इज ओन्ली द क्रायटेरिया हेन्सफोर्थ. स्टाफ सिलेक्शनाचेर जॉब येवपाक सुरवात जाले
आणि ताची प्रिपेरेशन म्हणजे एक तर स्टाफ सिलेक्शन, अदरवायज गोवा पब्लीक सर्वीस कमिशन. गोवा पब्लीक सर्वीस कमिशन इज अ क्लास ए गेजेटेड पोस्ट, रेस्ट ऑल द क्लास बी एंड सी कॅटेगरी पोस्ट इज अ गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशन. ताचे प्रिपेरेशन्स म्हाका दिसता ग्रॅज्युएशनाक एडमिशन घेयना फुडें स्टार्ट करपाक जाय. आमचें तर म्हणणें की सगळ्या कॉलेजीक आतां आमी रिक्वेस्ट करतले की जनरल नॉलेज अँड सब्जेक्ट नॉलेज इज मोस्ट इम्पॉर्टंट. हाज्या पयलीं कोणूच म्हणजे गोंयांत खंयसरूच GPSC आनी UPSC प्रिपेरेशनचे व्हेरी 2% ऑफ द स्टुडंट इज डुईंग द प्रिपेरेशन फॉर द UPSC आनी GPSC. आतां सरसकट सगळ्यांनी स्टाफ सिलेक्शनाचें प्रिपेरेशन तुमी सुरवात करची, जेणे करून आमकां डायरेक्टली जॉब हो मेळपाक शकतलो. इन अ प्रायवेट सेक्टर म्हाजें तर म्हणणें की पास आवट जायना फुडें तुमी जर आतां पासून ज्या आमी प्लेसमेंट सुरवात केला, डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन अँड सेक्रेटरी एड्युकेशन हॅव टेकन द इनिशिएटिव्स. वी हॅव टाय अप विथ द डिफरंट कंपनी. म्हणजे आमी सुरवात केला ह्या वर्साच्यान. थर्ड इयराक आसतना तुमकां BA, BCom, BSc स्टुडंट्सांकूय बी प्लेसमेंट मेळपाक सुरवात जातली. ती प्लेसमेंट ऑपॉर्च्युनिटी घेवपा खातीर आपूण एक्सेल करपाक जाय आनी तें एक्सेल करपा खातीर तुमी ती ऑपॉर्च्युनिटी घेवन त्या जॉबात जॉयन जावप गरजेचें आसा. एकदां तुमी जॉबात ते जॉयन जाले काय तुमकां वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज ह्यो आहा त्यो प्रायवेट सेक्टरांत मेळत रावतल्यो. त्या खातीर म्हणजे आमी म्हणटा की इन्फ्लुयन्स लायतलो आनी जॉब मेळटलो हो प्रकार आतां सोंपलो आनी ह्यान फुडें चलचो ना. हे पयली गजाल कन्सेप्ट तुमच्या तकलेंत आसुनी. कॉम्पिटिटीव हातूंतल्यान आमी सिलेक्शन जातलें आनी तोच म्हाका दिसता त्या हातूंतल्यान तुमी फुडें वतले. ताची प्रिपेरेशन आतां पासून करपाक सुरवात करा. आनी त्याच बरोबर म्हणजे वेरियस सेक्टर परतूय सांगता हांव म्हणजे आमी फक्त पळयता कशें आतां ग्रॅज्युएशन करता आसतना पॅरलली ड्युएल डिग्री किंवा ड्युएल सर्टिफिकेट कोर्स किंवा ड्युएल डिप्लोमा आमी कॉलेजींतल्यानूच सुरवात केला. फर्स्ट इयराचो भुरगो यू कॅन टेक द एडमिशन फॉर द ITI ऑल्सो फॉर द सर्टिफिकेट कोर्स. यू कॅन मॉर्निंग यू कॅन डू कॉलेज, इवनिंग यू कॅन गो इन ITI. मडगांवांतल्यान आमी अंदू सुरवात केलें. फुडल्या वर्सांतल्यान म्हापसा ITIनूय सुरवात करतले. आनी वायल लर्न यू कॅन अर्न म्हणटा तशें आमी जे जॉबाक आसतनाय बी तांच्यांनी तांकां डिप्लोमा सर्टिफिकेट दिवपाचो कोर्स येता त्या जुनांतल्यान सुरवात करता. अश्यो वेरियस ऑपॉर्च्युनिटीज आमी सुरवात करतले. ताचो फायदो म्हाका दिसता सगळ्या जाणांनी घेवचो. रायट? ओके. इनफॅक्ट ताचो सर प्रश्न असो आशिल्लो की खुबशे जाण म्हणटा गव्हर्मेंट जॉबान आसा पूण तांची लायकी ना थंय आसपाची. हे तो म्हणना हे तूं म्हणटा. ना अभय सर. सर डू यू थिंक इन दी नेम तो म्हणपाचें डेरिंगूच करचो न्ही, तूं करूं शकता. ओके सर. आनी एक म्हणून त्या उत्तर पयलीं दिलें म्हाका खबर आहा. ओके. हांव फक्त नांव घेता, हांव प्रश्न विचारता तांचे विचार लेट म्हणल्यार जातले. उबो राव मातसो पूर्वा पयलीं. पत्रे. पूर्वा पूर्वा कोण प्रश्न विचारून घरा बी गेली जाल्यार ना ना. आसा. प्रश्न विचारून घरा कडेन गेला तेजो प्रश्न घेवं नाका. पूर्वा आसा. ओके सर. ताणें विचारलां की गोंय म्हणटा एक बारीक राज्य, सो तुमी आनी कोणाक बी गोंयान घेवपाक सोदता काय म्हणून. म्हणजे तुका कितें म्हणपाचें आहा? सर पळया कळ्ळें म्हाजें. आनी कोणाक गोंयांत घेवपाक सोदता म्हणजे म्हणजे अर्थ भायल्यो कितें? भायल्यो एरिया गोंयान घेवपाक सोदता. गोंय हे आमचें माणकुलें राज्य आसा आनी गोंयकार हो आमकां मोठो अभिमान आसा की आमी गोंयकार म्हणपी. हांवें कित्याक सांगता जे गोंय सोडून 20 वर्सां पयलीं सुद्दां गेले म्हणजे OCI कार्ड होल्डर हांव पयरूच तांकां मेळ्ळो. तांकां आजुनूय अभिमान आसा आपूण गोंयकार म्हणपाचो. त्या खातीर असो कोणाक घेवपाचो आमचो विचार ना. दिवपाची गरज ना परत एकदा. सर आनी एक प्रश्न आसा आनी हो खरोच ताजो प्रश्न. विपेश रायकर हो म्हाजो आसपाक शकना. विपेश आसा. ओके. विपेशान विचारला. हय मरे तूं विचारला. ओके. तो म्हणटा की 75% एटेंडन्स घालता स्टुडंटांक म्हणटा तो. ती मातशी एडजस्ट जातली काय म्हणटा कारण खुबशे जाण अशे कामाक बिमांक वता खंय खंय तांकां. म्हाका दिसता हो प्रश्न तुवें डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन भूषण म्हाज्या फुडल्यान बसला ताका विचारपाक जाय आशिल्लो. इट इज अ युनिवर्सिटी कंपल्सरी आसा एटेंडन्स. एनी हांव बट फुडल्या वर्सा आमी कितें तरी विचार करता. ना खरेंच विचार करता. न्ही बट सगळ्यांनी ज्यो ताळयो मारल्यो पळय न्ही स्पेशल परमिशन घेवचें पडटलें. तांणी फक्त जॉबा खातीरच हें मागलेलें म्हाज्या कडेन किंवा ड्युएल डिग्री घेवपा खातीर. नॉट फॉर ऑल. बंक करपाक न्ही.
ओके, अनुष्का. अनुष्का. ओके, ते म्हणटा की अनुष्का आसा. खुबशा स्टेटींनी म्हणटा ती जी विमन असता तांकां ट्रान्सपोर्ट फ्री असता. खुबशा स्टेटींनी ना, एकच स्टेटीन आहा, पण त्यापेक्षा आमच्या स्टेटीन आनी खूब कितें कितें फ्री आहा. ट्रान्सपोर्ट फ्री मेळटलो काय म्हणून. आमच्या स्टेटीत KTC आणि प्रायव्हेट सेक्टर ह्या दोन्ही बरोबर आम्ही ट्रान्सपोर्ट करता. KTCन आम्ही 50% पास सिस्टम लागू केल्या, बट विचार करूंक काय हरकत ना. आम्ही नवीन स्किमीचो विचार करता. प्रणाली आचार्य. म्हणल्यार बाय काडपाची सगळीं जाणां बंद करतली तर मागीर. प्रणाली आचार्य म्हणटा की खुबशे आतां यूज ऑफ सोशल मिडिया खूब वाडला. सो what is your message what is your message that you want to tell in today's youth about social media? सोशल मिडियाचो मिसयूज करचो न्ही, तेजो यूज करचो. ओके, आनी ताजो जर प्रॉपर यूज केलो आसत जाल्यार म्हाका दिसता आमी टॅक्नॉलॉजी इनोव्हेशन्स ह्या खूब सेक्टरांत आमी फुडें वचूं शकता. बट बरेचशे फावटी मिसयूज करतना आमकां खूब जाण दिसता. हांव एक उदाहरण म्हणून मिसयूज करतनाचें एक वेगळें उदाहरण सांगता, आनी स्पेशली अशें न्ही की कोणी आपल्याक म्हणून घेवचें न्ही. हांवें रिसंटली आमच्या कडेन आमच्या क्रायमान एक केस रजिस्टर्ड जाल्या. एकट्याचो मोग जालो सोशल मिडियाचेर. ओके, तो सांगलो आपूण फॉरेनाक आसा, फॉरेनाच्यान जालें आपूण येता म्हणपा लागलो, आनी आपल्याक कस्टमान आडयला. आनी कस्टमान आपल्याक 8 लाख रुपया भरपाक जाय. आनी तूं फक्त जालां म्हाका आतां म्हणालो पयशे सगळे म्हजे बँकेन आसा, आपूण काडूंक शकना, म्हाका आडयला, आनी 8 लाख रुपया तूं बेगीन ह्या एकावंटाचेर ट्रान्सफर कर. त्या चलयेन खंयचे तरी 8 लाख रुपया घेतले, आपल्या एकावंटाचेर घातले, आनी ताका 8 लाख रुपया ट्रान्सफर केले. म्हणजे त्या चलयेक कसो मोग कळोंक ना म्हाका. दीस इज स्टोरी न्ही, परत सांगता, तुमी म्हणटाले स्टोरी न्ही, इट इज फॅक्ट. आनी केस इज रजिस्टर्ड इन अवर क्रायम ब्रांच, हितून सायबर क्रायमान. तेणी 8 लाख रुपया ताका ट्रान्सफर केले. 8 लाख रुपया ट्रान्सफर करतकूच ताका कळ्ळें की आपूण फसला गेला, आनी ताका अरेस्ट केलो त्या भुरग्याक. आनी ताज्यो वेगवेगळ्यो केसीस आनी वेगवेगळ्यो ज्यो आसा पळय न्ही, ताज्यो तर म्हणजे दिल्ली पासून त्यो वेगवेगळे कडेन पर्यंत रजिस्टर्ड आसा. त्या खातीर म्हणजे जो सोशल मिडियाच्या निमित्तान मोग जाता तेंच्यांनी समजून चल्यांकूय लागू जाता हें. मोग करता सारखं करा अशें म्हणटात. सोशल मिडियाचेर करू नाका. निदान म्हाजें म्हणणें तो वर्च्युअल आसचो न्ही, प्रॅक्टिकल आसचो. आतां हो म्हजो प्रश्न. ऑटोबायोग्राफी जर तुमी बरयलें आनी ताजेर समज एक पिक्चर काडपाचें जालें जाल्यार खंयचो हिरो तुमचो रोल करपाचो? आतां तें हांव कशें ठरयतलो? तुवें ठरयल्यार जाय. तुमकां असो फेवरेट हिरो बी आसा जाणें आपलो रोल करचो असो जाचो? म्हाजें ऑटोबायोग्राफी इतक्यान बरोवपाची म्हाजी इच्छा ना, आनी पिक्चर काडपाची तर नाच ना. त्या खातीर हांव हिरो तुका सांगना. म्हाका पयरूच सलमान खान मेळोन गेला येवन. सलमान खान वील प्ले द रोल. हांव म्हणना तशें. आमचो जिवबा दळवी हांगा ताच्या लागीं आसा तो. ओके, दुसरें ऑटोबायोग्राफी समज तुमी बरयली, वीच इज दॅट पेज वीच वील बी द मोस्ट इमोशनल पार्ट ऑफ युअर लायफ, अँड वीच इज दॅट पेज वीच वील बी द मोस्ट हॅपी ऑफ मोमेंट ऑफ युअर लायफ? तसो तुवें खरो म्हणजे हो प्रश्न हांव तुका दुसरे फावटी केन्ना तरी आन्सर करता. आत्तां म्हाका आन्सर करपा नाका. आय आन्सर नेक्स्ट टायम. जर आमी प्रश्न पयलीं सांगून नाशिल्ले सारकें. तूं प्रश्न केन्नाच सांगना. सांगलें जाल्यार प्रिपेर्ड जावपाक तरी मेळटा. बट आय एम व्हेरी मच म्हणजे खरें सांगप म्हणजे म्हाका तुका ऑटोबायोग्राफी वीच इज एन इमोशनल किंवा हॅपियस्ट हेजेर म्हाका खरेंच आन्सर करपा नाका. इमोशनल मोमेंट हांव केन्ना तरी तुज्या बरोबर शेअर करतलो. हॅपियस्ट इज ऑफकोर्स फर्स्ट टायम आय वॉन द इलेक्शन इन 2012. कारण हांव 2008 इलेक्शन हरलेलो, आनी 2008 ते 12 कितलो टफ टायम आशिल्लो म्हाज्या खातीर घडये हो म्हाका खबर आसा. कारण हांवें गव्हर्मेंट जॉब रिजायन करून हांव राजकारणांत आयिल्लो, आनी गव्हर्मेंट जॉब रिजायन केल्या उपरांत म्हणजे ऑफकोर्स म्हाजी आर्थीक स्थिती ही 2008तल्यान 12 पर्यंत कितें ही हांव जाणा आशिल्लो. म्हाजे फॅमिली बॅकग्रावंड, कारण आय एम फ्रॉम व्हेरी हांव तसो शेतकरी कुटुंबांतलो. म्हाजो पप्पा इज फार्मर. पप्पा म्हाजो मायनीन काम करपी. त्या खातीर
2008 ते 12 खंयच्या परिस्थितींतल्यान हांव गेलें हें म्हाका खबर आशिल्लें. त्या ती 2012 जेन्ना हांव इलेक्शन जिखलो म्हणजे ऑफकोर्स मनोहरभाई पर्रीकरान म्हजेर विश्वास दवरून म्हाका परत तिकेट दिली आनी हांव जिखलो. सांखळेच्या लोकांनी म्हजेर विश्वास दवरलो. डब्बल मार्जिनान हांव जिखलो. म्हणजे हाचे सारकेलो म्हाज्या कडेन हॅप्पियस्ट मुमेंट आसूंक शकना. हांव म्हणजे 2008 म्हाका जेन्ना 7,000 मतां पडलेलीं आनी तीच 2012 म्हाका जेन्ना 14,000 मतांनी हांव जिखता तो म्हाज्या खातीर हॅप्पियस्ट मुमेंट आशिल्लो. तुम्ही स्पीकर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली सभापती आशिल्ले तेन्नाय प्रॅक्टीस करताले डॉक्टर म्हणून? ना, हांवें प्रॅक्टीस तशी पळोवंक वचत जाल्यार 2008तल्यान स्टॅथो कानाक लावपाचो सोडून दिला. म्हापशेच्याच हॉस्पिटलान हांव 2008 पर्यंत येतालो. ओके, हांव 6 कडेन हॉस्पिटलां भोंवतालो. म्हाजी 1 कडेन 2 कडेन, आतां तरी लोकांची 2च कडेन ट्रान्सफरी जाता. हांव असो मनीस आसतलो की आठवड्यान 7 कडेन काम करतालो. आठवड्याक दीस 6 पण हांव 7 कडेन काम करतालो. म्हणजे हेंय काँग्रेस सरकार करतालें हें आतां तुका सांगता हांव. लास्ट प्रॅक्टीस म्हणजे हांवें 2008 हांवें जेन्ना जॉब सोडला तेन्ना हांव म्हापसाच्या हॉस्पिटलानूच आशिल्लो 2008 पर्यंत. आय हॅव रिजायन माय जॉब इन द मंथ ऑफ सप्टेंबर 2008. ताज्या उपरांत परत हांवें प्रॅक्टीस करूं ना. जस्ट आय हॅव स्टार्टेड माय ऑफीस बट नॉट प्रॅक्टीस. आतां आमकां कितें जालें जाल्यार तुमी ट्रीट करपाक शकता, वखदां बी दिवपाक शकता, विसरले? हांव फक्त फर्स्ट एड तुका कितें आहा तें हांव सजेस्ट करूं शकता, फर्स्ट एड करपाक शकता, पण हांव मेडिसीन प्रिस्क्रायब करपाचें हांवें सोडून दिलां. सर हांगा एक तो फायनान्शियल तसो वेळ बाय द वे रुपेश म्हाजो पेशंट हा. ही इज फ्रॉम माय कॉन्स्टिट्युएन्सी, ही इज फ्रॉम होंडा. म्हणजे तो पयलींच्यान म्हाजे कडेन येवपी हांव जेन्ना प्रॅक्टीस करतालो तेन्ना. वोटरूय बी. सर फायनान्शियल लिटरसीचेर हांगा भाशण जालें. तुमी एज यूथ कशे पयशे तुमचे मिलेर बिलेर आशिल्लो तेन्ना असो बी घालताले आनी तांकांय बी आतां सांगतले कितें करपाचें तें. फायनान्शियल लिटरसी गरज आसा. कदाचित तांकां आठाण्याचें म्हत्व ना. हांव परत एकदां सांगता हांव. तांकां कदाचित तेंच्यांनी आठाणे पळोवंकूय नासतले. हांवें 4 आणे आनी 8 आणे पळयल्या. म्हणजे हें हांव कळपाक जाय म्हणून सांगता हांव की तेन्ना मिलेर हो सगळ्यांच्या घरांनी आसतालो. म्हज्याय घरांत मिलेर आशिल्लो. म्हणजे आनी विशेश करून आई मिलेर म्हणजे मिलेर घेताले आनी प्रत्येकाचो वेगळो मिलेर आसतालो. आपल्याक जे 4 आणे 8 आणे 1 रुपया मेळटा तो मिलेरांत कायम घालताले आनी तो मिलेर केन्ना तरी भरलो काय फोडप आसलो. आनी तो मिलेर फोडल्या उपरांत तेचे सगळे कॉयन म्हणजे आमच्या त्या फेर प्रायस शॉप आसताले ताका सगळें व्हरून दिवप आनी तेच्या कडल्यान मागीर 150 रुपया किंवा 200 रुपया त्या मिलेरांत सगळे आसतले कावंट केल्या उपरांत 150 रुपया किंवा 200 रुपया जाताले. त्या ती मिलेर भरपाक जाय म्हणून 4 आणे चड घालप कारण तो बेगीन भरोंक जाय आसलो. कारण तेंच्यांनी कदाचित 4 आणे पळोवंक ना आसतले. बट आय हॅव सीन 4 आण्याच्या सकयल हांवेंनूय पळोवंक ना. 4 आणे पर्यंत पळयल्या. म्हणजे 4 आण्याचो आयसरोडूय खाल्ला आनी 4 आणे मिलेरान घातल्याय बी. हांवें स्वता पळयल्या. त्या खातीर आमी ह्या यूथ विकाच्या निमित्तान जो फायनान्शियल लिटरसी प्रोग्राम पयक्याच खातीर थँक्स टू आवर ICA तांच्यांनी हो प्रोग्राम मुद्दामून ऑर्गनायज केलो आनी पुराय गोंयभरच्या 40 कॉलेजींत फायनान्शियल लिटरसी ही गरज आसा. कारण हांवें पळयलां की हांव मुद्दामून म्हणजे हांव परत स्टोरी सांगना. एकट्याक 25 लाख रुपया आमची कंपनी बंद जाल्या उपरांत मेळ्ळे. हांव तुका खबर आहा आमची कंपनी. चौगुले कंपनी बंद जाल्या उपरांत एकट्याक 25 लाख रुपया मेळ्ळे. 25 लाख रुपया मेळ्ळ्या उपरांत ताका 2 चले. ओके, 2 चले आनी तो म्हाजे कडेन अक्षरशा 3 म्हयन्या उपरांत आयलो तो आनी म्हाका म्हणालो आनी येवन सांगता तरी कितें आपल्या बायलेक कामाक लाय. ती मातशी बाबडी स्पेशल पर्सन म्हटल्यार जाता. आनी हांवें म्हणलें तिका कामाक कित्याक लाय रे, तुका 25 लाख रुपया मरे दिल्या कंपनीन. तर ना दोतोर म्हणालो हेणी गाडी घेतली म्हणालो 15 लाखाची. चल्याक गाडी घेवन दिली 15 लाखाची भोंवपाक 4 व्हिलर आनी दुसऱ्या चल्यान कितें तरी म्हणालो ती 3 काय 4 लाखाची कसली तरी व्हडली बायक हाडली. ओके, म्हणजे यू सी 15 लाख आनी 4 लाख 19 लाख रुपया तेणी जस्ट 2 चल्यांक 2 गाडयो घेवन दिले आनी उरलेले म्हणालो 6 म्हयने जाले न्ही घर रिपेर केले पयशे सोंपले म्हणालो. आनी आतां आमकां म्हणालो खातले जाल्यार पयशे ना म्हणून हे दोगूय तिगूय गाडयो घेवन भोंवता आनी ते आपल्या बायलेक म्हणजे तेंच्या आवयक हो कामाक लाय म्हणून सांगता. अक्षरशा म्हणजे ताका हांवें ताका थापडपाचो उरलेलो. हांव खरें सांगता हांव म्हणजे म्हाका इतकी राग येयल्लो की कानपटारूच मारपाचें तेज्या. म्हणजे कित्याक तर त्या आवयक जिका सांगता पळय तिका कामाक लाय म्हणून सांगता. अक्षरशा लास्टाक हांवें सांगलें ती गाडी वीक म्हणून आनी तेणी गाडी विकली मागीर आनी त्या दोगांतल्या एका भुरग्याक
लास्ट हांवें HR कॉर्पोरेशनान म्हणजे म्हाज्या HR कॉर्पोरेशनान ताका कामाक लायलो आनी तो नाव इज वर्कींग इन माय ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन एज अ सेक्युरिटी गार्ड. आमी जर फायनान्शियल लिटरसी जर ही कळिना जाल्यार आमच्या परिणाम पयशे आसुनूय बी हे परिणाम जातात. त्यात आमकां फायनान्शियल लिटरसी एक खबर आसप, सेवींग खबर आसप, इन्शुरन्स खबर आसप, पयशाची ग्रोथ कशी जाता ती खबर आसप, खंय यूज करप हे खबर आसप गरजेचें आसा आनी लाँग रन त्या पयशांचो उपयोग कसो करप हे खबर आसा आनी एट यंग एज हे खबर आसप गरजेचें आसा. आमकां तांकां सहजा सगळ्या भुरग्यांक दिसता आपल्याक बायक घेवन दिवची भुरग्यांक, सगळ्यांक दिसता की आपल्या पेरंट्सांनी आपल्याक बायक घेवन दिवची म्हणून, कोणाक दिसना, म्हाकाय दिसतालें. पण म्हाका खबर आसली की म्हाजो डॅडी म्हाजो पप्पा म्हाका घेवन दिवंक शकता काय ना तेन्नाच हांवें मागल्या. म्हणजे तें कळप हें गरजेचें आसा न्ही. हें जो पर्यंत भुरग्यांक कळना म्हणजे आज मोबायलाचें फॅड आसा, प्रत्येकाक दिसतलो की आपल्याक एपल मोबायल दिवचो म्हणून विच इज द कॉस्ट एप्रॉक्सिमेटली ₹1,00,000. ओके, प्रत्येकाक दिसतलो. बट आमी हें कळपाक जाय की जो पर्यंत फायनान्शियल मॅनेजमेंट कळना तो पर्यंत कांयच उपयोग ना. म्हणून म्हाका दिसता आमी मेंटल स्ट्रेस आनी फायनान्शियल लिटरसी हे दोनूय प्रोग्राम युथाच्या मदीं खूब मोठ्या प्रमाणात म्हणजे आवर सायकॅट्रीक सोसायटी ऑफ गोवा आणि फायनान्शियल लिटरसी ICAच्या वतीन आमी जो प्रोग्राम घेतला, थँक्स फॉर बोथ द ऑर्गनायझेशन्स तांच्यांनी हो कार्यक्रम इनिशिएटिव्स घेवन. कारण आज मेंटल स्ट्रेस इतको जाल्लो आसा. मेंटल स्ट्रेस आमी जर कोप अप करूं शकले नासत, भुरगे आज सुसायड कित्याक करतात तर खंयचे तरी चलयेन म्हाका ना म्हटलें म्हणून तेणी वयल्यान घालून घेतलें. वॉट इज दीस? अरे लायफ खूब सोंपें काय कितें? कोणी तरी कितें म्हणजे एखाद्यान जर आई बाबान तापयलो म्हणून त्या फायनान्शियल स्ट्रेसांत गेलो आनी खंय तरी सुसायड केलें, खंय तरी आनी कितें एटेम्प्ट केलें. इतकें जीवन जें आमचें इतकें स्वस्थ जालां काय कितें? आमकां हाची गरज. नो डावट टेन्शन्स हे ते खूब सगळ्यो गजाली आसतल्यो, बट ते कोप अप करप गरजेच्यो आसा. आनी म्हणून यूथ वीकच्या दरम्यान जवळपास सगळ्या कॉलेजींनी आमी हे 2 लेक्चर घेवन सगळ्यांच्या मदीं वता आनी सगळ्यांनी हे शिकचें हाची गरज आसा. हे पयलीं कित्याक गरज नासली हांव तेंय सांगता. पयलीं गरज नाशिल्ली, आमी संयुक्त कुटुंब पद्दती आशिल्ली. आमी आजो आजी काका मामा हे सगळे एकत्र रावताले आनी ह्या संयुक्त कुटुंब पद्दतींत सगळे जाण प्रत्येकाक गायड करताले. म्हणजे आईन मारलो जाल्यार काकी समजून सांगी किंवा आजी सांगी, आजो सांग. आतां विभक्त कुटुंब पद्दती आसा. इट इज अ फ्लॅट सिस्टम. आई बाबा आनी ताजी एक भुरगें किंवा 2 भुरगे आनी तातूंतल्यान जाता कितें, आईन मारलें काय तेणी बेडरुमाचो दार घातलें काय थंय वयर एक हें बांदलो, वंडी बांदली काय सुसायड केलो. हेका लागूनच आतां म्हणजे आमी म्हणटा कावन्सिलींग हें कित्याक आयलें. आज ह्या सगळ्याची गरज कित्याक पडपाक लागल्या, कारण खूब मोठ्या प्रमाणांत आनी आमी मोबायल जो आसा पळय न्ही ताजो मिसयूज ह्या सगळ्या वेगवेगळ्या गजाली पळोवपाक जाता. आनी जो स्ट्रेस तातूंतल्यान, त्या खातीर म्हाका दिसता केन्नाय कोणाक स्ट्रेस आयलो जाल्यार तो शॅर करप गरजेचें आसा, सांगप गरजेचो आसा. मनशान जर सांगलें ना जाल्यार तो आनीक डिप्रेशनान वतलो आनी ताजे दुश्परिणाम आमकां पळोवपाक मेळटले. कसलोय स्ट्रेस आसूं न्ही तो, मागीर तो फायनान्शियल आसूं न्ही किंवा बाकीचो स्ट्रेस आसूं न्ही, आई बाबाच्या वयलो राग आसूं न्ही किंवा आपल्या बॉयफ्रेंडा वयलो, सॉरी परत म्हणटा गर्लफ्रेंडा वयलो राग आसूं न्ही. ओके, हो जर आमी जो पर्यंत शॅर करिना तो पर्यंत ना जाल्यार एडिक्शना कडेन वतले भुरगे. म्हणजे आमी बरेचशे फावटी ना आपूण मरे अरे पिता कित्याक ना, टेन्शन इल्लें कमी जावंक जाय म्हणून पिता म्हणटा तो. सिगरेट कित्याक ओडटा रे, टेन्शन इल्लें कमी जावपाक जाय म्हणून सिगरेट ओडटा म्हणटा तो. आनी तेज्या फुडें एक स्टेप वचून मागीर म्हणटा तो बरेच जाण आसूं हांव तेजेर उलयना, आतां तूं उलय. हांगासर फोटवाक लायक कमी आयल्यारूय स्ट्रेस येवपाक लागता भुरग्यांक खुबशे जाणांक. आनी तुमी परत परत ते गर्लफ्रेंड म्हणना, गर्लफ्रेंडाकूय बॉयफ्रेंडान हें केल्यारूय तांकां टेन्शन येता. सो फायनली हांगा एक क्वेश्चन आसा. हांगा खूब क्वेश्चन आयिल्ले, आमी जे घेना कारण टायम आमकां कमी आसा, वी हॅव टू फिनीश. पूण एक क्वेश्चन आसा ते म्हणटा की तूं सगळ्यांचे कंबायन करून एक क्वेश्चन विचार म्हणजे बरें पडटलें. हो सगळ्यांत म्हत्वाचो. माणिक चव्हाण, M.Com. माणिक आसा इज देर. ओके, तो म्हणटा की खुबशे जाण आतां म्हणटा इन द रिसंट इयर वी हॅव सीन गोंया भायर यूथ वता आनी एस्पेशली आवटसायड इंडिया यूथ वता. सो सच यंगस्टर्स आर ताज्या परस म्हणटा वाय कांट यूथ्स बी जॉब क्रिएटर्स? ऑफकोर्स ताणें जें म्हटलां तितूंत तथ्य आसा. म्हणजे हांव परतूय तेंच सांगता की जॉब क्रिएटर जावचो आनी जॉब क्रिएटर जावपा खातीर सो मेनी ऑपॉर्च्युनिटीज आर एवेलेबल. नॉट ओन्ली द स्टार्टअप,
CMR बाय आसा, PMEGP आसा, ओके, मेक इन इंडियाच्या कन्सेप्टांत स्टार्टअप इंडिया आसा, असे वेगवेगळे सेक्टर्स जेका स्टार्टअप पॉलिसी कोणाक खबर आहा जाल्यार हात वयर कर आनी आमी सबसिडी कितलो पर्यंत दिता हें कोणी म्हाका एकट्यान सांगचें. स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत गव्हर्मेंट ऑफ गोवा आमी म्हणटा जाका सबसिडी दिता पळय न्ही, डायरेक्टली नॉट ह्या लोन बीन न्ही, रिपेमेंट करपाची ना, डायरेक्टली तुमकां कोणीय आसत जाल्यार म्हाका उबो रावन सांगचें आपल्याक खबर आसा अमके तुमी पयशे दिता म्हणून. तूं कित्याक सांगता? तूं लोकांक दिवपाक जाय ते. म्हणजे तूं विचार कर, गोंयांतल्या यूथ आहा पळय न्ही क्रावड जो बिटवीन 15 to 29 ह्या एज ग्रुपांतल्या युथाक तुवें हांगा जेन्ना पळयलें इट इज 0%. म्हणजे विचार कर 2% युथाक खबर आसतलें. स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत आमी 10 लाख रुपया सबसिडी म्हणून दिता, 10 lakhs रुपीज सबसिडी. तुमी स्टार्टअप सुरू करपाचो तुमचो आनी तो स्टार्टअप सुरू केल्या उपरांत आमच्या कडेन प्रेजेंट करपाचो आनी तो जर ओके जालो जाल्यार पयलीं आमी 2 लाख रुपया दिता. तो तेज्या उपरांत तुमी सस्टेन करपाक शकले उरलेले आमी 3 लाख रुपया दिता. तो तुमी 2 वर्सां चलोवंक शकले जाल्यार उरलेले आमी 5 लाख रुपया दिता. तूं कितले जाण एम्प्लॉई घेता ताज्या खातीर म्हणून ताका सांगलें. म्हणजे दीस इज रिफंड करपाची गरज ना. आनी ताज्या भायर म्हणजे आय थिंक ICA तुमकां सांगूं शकतली जाल्यार द वेरियस स्कीम जेका सीड फंडींग म्हणटात, सो मेनी पीपल आर रेडी टू इनवेस्ट. तुमचो स्टार्टअप बरो आसत जाल्यार तो स्टार्टअप लोक विकत घेवपाक तयार आसता, परत तेजी व्हॅल्यू कळटा, अश्यो वेगवेगळ्यो. आनी ह्यो केन्ना सांगता हांव, आनी अशें समजूं नाकात की स्टार्टअप म्हणजे इंजिनियरींग कॉलेजच्या भुरग्यांनीच करपाचें म्हणून. स्टार्टअप आर्ट्स आनी कॉमर्साचेय भुरगे करपाक शकता. आनी स्टार्टअप्स इट इज अ नॉन IT ऑल्सो. इट इज नॉट ओन्ली रिक्वायर्ड द IT. नो हांव एक स्टार्टअप जो आसा पळय न्ही टू हेल्प फॉर द पीपल, जे मेडिकल सेक्टरांतलो स्टार्टअप तेंच्यांनी आपले ते त्या स्टार्टअपाचें नांव आतां याद जायना तें शी इज फ्रॉम म्हापसात मरे ते संपूर्ण काय कोण तरी. स्टार्टअप कितें सांगता तेणी आपली कंपनी सुरवात केली. जे कोण घरा कडेन आसात जेका पेरंट्स जेंच्या घरा कडेन आसात तांच्या पेरंट्साक एम्बुलन्स, ताका व्हीलचेअर, ताका बँकेन वचपाक, हॉस्पिटलान वचपाक एक गाडी आनी व्हीलचेअर ही प्रोवायड केली. आनी ताणें आपल्या कडेन 20 लोकांक सर्विसेक दवरले. 20 लोकांक सर्विसेक दवरले. ते हेल्प कितें करता, ऑन कॉल कोणी सिनियर सिटीजनान ऑन कॉल करप, म्हाका गाडी धाड, ओके, तो पे करता ताका आनी तुजो एसिस्टंट धाड. एसिस्टंट धाडलो काय गाडी येता, ताका घेता, हॉस्पिटलान वता, ताका हाडटा, परत पावयता. म्हाका बँकेन वचपाक जाय, गाडी धाड, तो ताका पे करता. तेणी हो स्टार्टअप म्हाका ताचें नांव याद जायना आतां. इट अंडर द मेडिकल स्टार्टअप तेणी सुरवात केलो. वी हॅव गिवन हर द 10 lakhs रुपीज. समृद्धी अशी चली, नॉट शी इज नॉन IT, शी इज जस्ट अ ग्रॅज्युएट चली. ही स्टार्टअप इन गोंयान सुरू केला तेणी आनी गोंयान सध्या वर्किंग करता. तेच्या कडेन जवळपास 60 काय 70 भुरगीं काम करता. आनी शी इज गिवींग द होम केअर सर्विसीस, म्हणजे जी नर्सिंग केअर सर्वीस आय शी इज प्रोवायडींग फॉर दॅट पर्पज. म्हणजे दीस टायप ऑफ स्टार्टअप ऑल्सो यू कॅन स्टार्ट. त्या इनोवेटीव थिंकींग जे आमी म्हणटा पळय न्ही, हे इनोवेटीव थिंकींग तुमच्या कडल्यान सुरवात जावपाची गरज आसा. आनी हे इनोवेटीव थिंकींग जे आमी म्हणटा हे फर्स्ट इयरांतल्यान सुरवात करा. सो एग्रीकल्चर स्टार्टअप्स आर देर, परत मेडिकल सेक्टरांतले स्टार्टअप, तुमी लिगल सर्विसींतले स्टार्टअप, कॉमर्स सेक्टरांत वेगवेगळ्यो सर्विसीस आतां दिवपाक लागल्या, तेतूर सुरू केल्ले स्टार्टअप. इनोवेटीव थिंग स्टार्ट करात, जेणे करून ते स्टार्टअप हे तुमकां आमी मदत करपाक शकतले. ताणें जें सांगलें पळय न्ही, म्हणजे सगळ्या जाणांक फॉरेन कंट्रीन वचूंकूच जाय अशी गरज ना. बींग अ टुरिस्टीक स्टेट आजच्या घडीक तरी वेगवेगळे अशे स्टार्टअप गोंयांत सर्वायव जावपाक लागल्या. वेगवेगळ्यो सर्वीस प्रोवायडर जावचे आनी सर्वीस तुमी दुसऱ्या जाणांक आपल्या कडेन जॉबाक घेवन सर्वीस प्रोवायडर जावचे. आज मेडिकल टुरिजम, स्पिरिच्युअल टुरिजम आनी टुरिजम ह्या एका सेक्टरांत हांव परत सांगता 2 लाख पेक्षा चड भुरगे हे आमी एम्प्लॉय करपाक शकता. आनी हे एम्प्लॉय करपाक तांकां स्किल्ड करप ही गरज आसा. म्हणजे हे वेगवेगळ्या सेक्टरांत स्किलिंग जर केलें जाल्यार आमी सर्वीस प्रोवायडर जावपाक शकतले. तुमी सगळ्यांनी इनोवेटीव थिंकींग करून हें काम सुरवात करचें. देव बरें करूं. आनी वील वायंड अप हियर. म्हाका दिशिल्लें की ड्युरींग इंटरव्यू तुमी रागार बी जातले आनी एक दिन का CM बन के देखो बी म्हणटले, तसलें कांय जावना. सो इट्स अ सॉर्ट ऑफ ते कोणी आपूण जाता म्हटलो जाल्यार म्हाका कठीण जातलें. दिसभर तेज्या फाटल्यान धांवचो पडटलो. जे अनिल कपूरा सारकें जर जालें जाल्यार म्हाजी वाट लावपाचें नाका तें. देव बरें करूं सर, तुमी वेळ दिलो म्हणून. आनी थँक्यू एवरी वन फॉर पार्टिसिपेटींग. प्लीज एकूच वतना मुद्दामून ह्यो ताळयो रुपेशाक आसल्यो, म्हाका न्ही. ओके, एनी हांव कॉंग्रेच्युलेशन्स फॉर रुपेशाकूय बी. तेणी खूब बरो इंटरव्यू घेतलो. बट वता आसतना मुद्दामून एक सांगतलो, माय भारत
म्हणजे मेरा युवा भारत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीन जो पोर्टल लॉन्च केला ताजेर रजिस्टर्ड करात. इट इज अ टू वे कम्युनिकेशन बिटवीन द गव्हर्मेंट अँड यूथ. इट इज अ पॉलिसी मेकिंगांत तुमकां पार्टिसिपेट करून घेता, डिसिजन मेकिंगांत गव्हर्मेंट तुमकां पार्टिसिपेट करून घेता. म्हणून तुम्ही मेरा युवा भारत mybharat.gov.in ह्या सायटीचेर चलात. तुम्ही रजिस्टर्ड करात. तुमकां आतापर्यंत 32 लाख यूथ देशांतले पार्टिसिपेट जाल्या. आतां म्हाका दिसता हाज्या उपरांत PM इंटरॅक्ट करतले. आमकां पयले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी मेळ्ळे जे गेले 108 मन की बात कार्यक्रम देशांतल्या सगळ्या लोकां कडेन उलयता. कंटिन्युअसली न चुकता म्हयन्यांतल्यान एकदां उलोवप ही सोपी गजाल न्ही. आमी आई बाबा कडेन उलयना, आमी आमच्या शेजराक आसलेल्या फ्रेंडा कडेन उलयना, झगडी जाली जाल्यार एक वर्स उलयनासतना रावता. आनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी एक म्हयन्याक एकदां देशांतल्या सगळ्या लोकां कडेन न चुकता उलयता. म्हाका दिसता मन की बात हो एक कार्यक्रम न चुकता तुमी पळोवचो. हांव परत सांगता, म्हाज्या पॉलिटिकल फायद्या खातीर न्ही, तुमच्या करियरा खातीर. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी मन की बात ह्या कार्यक्रमांतल्यान सदांच नवीन गोश्ट सांगता आनी कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत ज्यो गजाली नव्यो गजाली त्यो करतात, लोक करतात, त्यो तुमच्या समोर हाडटा. जेणे करून तुमकां आयडिया येतली आपूण कितें करपाचें तें. आनी सातत्यात म्हणजे आमी नवीन कितें तरी शिकत रावप, नवीन कितें तरी करीत रावप हें गरजेचें आसा. म्हणून मन की बात हो कार्यक्रम आनी माय भारत हो पोर्टलाचेर रजिस्टर्ड जायात आनी सातत्यात नवीन शिकत चलात. देव बरें करूं. तुमचें फ्युचर खूब ब्रायट आसा. देवा लागीं मागता की सगळे जाण पॉलिटिकल लिडर न्ही, इतके जायत जाल्यार कठीण जातलें. सोशियल लिडर, पॉलिटिकल लिडर, स्पिरिच्युअल लिडर, इकॉनॉमिकल लिडर गोंयांत न्ही तर जगात तुमचे लिडरशीप क्वॉलिटीज दिसच्यो इतकेंच मागता आनी म्हजी दोन उतरां सोंपयता. देव बरें करूं.